मान्यवर नूतन वर्ष स्नेह मेळावा वनवर्धिनी फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, माझे उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, 15 जानेवारीला पुणे महानगरपालिकेची निवडणूक होत आहे आणि आम्ही 4 उमेदवार या ठिकाणी उभे आहोत आणि सर्वांनी त्याची माहिती दिलेली आहे. मी जास्त काही बोलणार नाही, परंतु या निवडणुकीत मध्ये एवढंच सांगायचं आहे की लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे आणि त्यांना असं वाटलं की आम्ही उमेदवारी विकत घेऊ शकतो आणि बोपडीकरांना सुद्धा विकत घेऊ शकतो. तुम्ही उमेदवारी विकत घेतली पण बोपडीकरांना विकत घेऊ शकत नाही. बोपडीकर तुम्हाला तुमची लायकी जागा 16 जानेवारीला दाखवल्याशिवाय राहणार नाही, कारण त्यांनी ठरवलंय की काय नाही आम्ही विकत घेऊ, 5,000 देऊ, 10,000 देऊ. एवढं सोपं नाहीये. बोपडीकर कधी विकला जात नाही. बोपडीकर जो बाहेरून आला त्याला कधी स्वीकारलं नाही, आजपर्यंतचा इतिहास आहे. बोपडीकर स्वाभिमानी आहे, हा लढणारा आहे, लढणारा नाही. आणि 16 जानेवारीला प्रचंड बहुमताने 4 उमेदवार आपले विजय झाल्याशिवाय राहणार नाही. अनेक गोष्टी मला बोलायच्या पण आज या ठिकाणी वेळेचं बंधन आहे. 2-3 मिनिटं झाले. अधिक न बोलता मी तुम्हाला एवढीच विनंती करतो की आपण स्वतः उमेदवारात असं समजून आपण ह्या आपल्या अपमानाचा बदला घ्यायचा आहे. यांनी जे आपल्याशी वागले, जे आपले राजकीय अस्तित्व संपवायला निघाले होते, त्यांचंच राजकीय आयुष्य आम्ही संपवणार, सोडणार नाही. आम्ही कधी कोणा संपवत नाही आणि कधी कोणाच्या नादी लागत नाही, पण तुम्ही आमच्या नादी लागलात. आता नादच करून बघा कसा नाद खोळा तुमचा करतो. ही जनता तुम्हाला कशी शिकवेल. धडा 16 जानेवारीला तुम्ही आपण आपला स्वाभिमान मजबूत ठेवायचा आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांना पराभूत करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना घड्याळ या चिन्हाला प्रचंड बहुमताने विजयी करायचं. एवढंच या ठिकाणी तुम्हाला मी विनंती करतो. वेळ झालेली आहे, त्यामुळे अधिक वेळ न बोलता मी या ठिकाणी थांबतो. जय भीम. सर्व जागा 16 जानेवारीला दाखवल्याशिवाय राहणार नाही, कारण त्यांनी ठरवलंय की काय नाही आम्ही विकत घेऊ, 5,000 देऊ, 10,000 देऊ. एवढं सोपं नाहीये. बोपडीकर स्वाभिमानी आहे, हा लढणार आहे, लढणार नाही. आणि 16 जानेवारीला प्रचंड बहुमताने 4 उमेदवार आपले विजय झाल्याशिवाय राहणार नाही. अनेक गोष्टी मला बोलायच्या पण आज या ठिकाणी वेळेचं बंधन आहे. 2-3 मिनिटं झाले. अधिक न बोलता मी तुम्हाला एवढीच विनंती करतो की आपण स्वतः उमेदवारात असं समजून आपण ह्या आपल्या अपमानाचा बदला घ्यायचा आहे. त्यांनी जे आपल्याशी वागले, जे आपले राजकीय अस्तित्व संपवायला निघाले होते, त्यांचंच राजकीय आयुष्य आम्ही संपवणार, सोडणार नाही. आम्ही कधी कोणा संपवत नाही, आम्ही कधी कोणाच्या नादी लागत नाही, पण तुम्ही आमच्या नादी लागलात. आता नादच करून बघा कसा नाद खोळा तुमचा करतो. ही जनता तुम्हाला कशी शिकवेल. धडा 16 जानेवारीला तुम्ही आपण आपला स्वाभिमान मजबूत ठेवायचा आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांना पराभूत करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना घड्याळ या चिन्हाला प्रचंड बहुमताने विजय करायचं. एवढंच या ठिकाणी तुम्हाला मी विनंती करतो. वेळ झालेली आहे, त्यामुळे अधिक वेळ न बोलता मी या ठिकाणी थांबतो.